आगामी सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात यासाठी युवक काँग्रेस शहर मध्य विधानसभेचे अध्यक्ष वाहिद बिजापुरे यांच्यातर्फे शास्त्रीनगर इथं स्वाक्षरी मोहीम अभियान लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आगामी सर्व निवडणुका मतपत्रिकाद्वारे बॅलेट पेपरवर घेण्यात यावेत या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर मध्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष वाहिद बिजापुरे यांच्या वतीनं सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत शास्त्रीनगर इथं स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात करण्यात आली। यास नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। साजन मुजावर, इब्राहिम कुरेशी, मुजफ्फर शेख, सोहेल डंके, अनवर फणीबंद, सोनू शेख, गैस माडेकर आदि पदाधिकारी व नागरिक बहुसंख्येनं उपस्थित होते। सोलापुर शहर कांग्रेस कमेटी के अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे उनकी उपस्थिति में शास्त्री नगर में जैसा कि महाराष्ट्र में लोकसभा इलेक्शन हुआ है, ये बीजेपी सरकार ने आज वोट चोरने का जो काम कर रहे हैं, हमारे महाराष्ट्र ऑल इंडिया के अध्यक्ष राहुल गांधी जी खड़गे साहब जो सभी महाराष्ट्र में ईवीएम हटाओ देश बचाओ जो मुहिम चालू हुई है, यहाँ पे महाराष्ट्र के राहुल गांधी जी ने बताए कि बैलेट पेपर पे होना चाहिए। आज शास्त्री नगर में हमारे अध्यक्ष के मार्गदर्शन में हम मुहिम शास्त्री नगर में शुरू किए हैं। यहाँ पे सभी हमारे मोहल्ले के माजी नगर से विक्रम भाई कुरेशी, शाजन भाई मुजावर, मुज्जो भाई, पूरे हमारे कांग्रेस कमेटी के पदाधिकारी यहाँ पे शास्त्री नगर में आके अभी तक 700-800 लोगों की साइन हो चुके। लोगों का कहना यही है कि ईवीएम में पूरा गड़बड़ जो बीजेपी सरकार ने कर रही है वो ईवीएम सरकाओ, बैलेट पेपर पे ले इलेक्शन बोल के शुरू कर रहे हैं। तो सबकी मांगनी यही है कि यहाँ पे शास्त्री नगर में बहुत लोगों में जागरूक पैदा हुआ कि मुहिम तुम बहुत अच्छा काम किए, हम कभी भी तुम आंदोलन को बुलाओ, हम इस आंदोलन में शामिल होंगे बोल के बताए। मैं मेरी बात को यही खत्म करता हूँ। महाराष्ट्र प्रदेश नानाजी पटेल यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज पूर्ण महाराष्ट्रभर वीविंग मशीन हटाओ देश बचाओ, वीविंग मशीन हटाओ संविधान बचाओ याप्रमाणे आज शास्त्रीनगर भागामध्ये आमचे सहकारी वाहिद बिजापुरेजी, आमचे माजी नगरसेवक कुरेशी भाई, शाजन मुजावरजी या भागातील जवळपास आतापर्यंत एक 700-800 लोकांनी या ठिकाणी सहाय्य केलेलं आहे। आणि आता बरेच लोकांना मी देखील या ठिकाणी भेटलोय, तर लोक म्हणतात की आम्ही मतदान दिलेलं आहे, ते नेमकं मतदान गेलं कुठं, हा प्रश्न पूर्ण महाराष्ट्रासमोर आता उभारलेला आहे। त्यामुळं महाराष्ट्रामध्ये शिक्क्यावर मतदान व्हावं अशी आम पब्लिकची मागणी आहे। महाराष्ट्र प्रदेशने या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रभर आज जनतेला हाक दिलेला आहे की वीवीएम मशीन हटाव आणि देश बचाव। तर आपल्याला ही पुढची लढाई फार मोठ्या प्रमाणामध्ये संघर्षामध्ये रस्त्यावर उतरून करावं लागेल, नाहीतर कुठलीच पार्टी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जिवंत राहणार नाही। भारतीय जनता पार्टीने ज्याप्रमाणे मतदान चोरण्याचं काम केलं, लोकशाही संपवण्याचं काम केलं, असं लोकशाहीमध्ये मतदान चोरलं आणि ईव्हीएम मशीन हँग करून जर मतं वळवण्याचा प्रयत्न केला तर उद्या महाराष्ट्रामध्ये ते फार मोठ्या प्रमाणे देशामध्ये या ठिकाणी अराजकता माजेल। आम्ही सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज वंचित तिकीला आंदोलन करताय, राष्ट्रवादी आंदोलन करतात, शिवसेना आंदोलन करतात। तर आम्ही प्रदेशकडे मागणी केली आहे की राहुलजी गांधींनी ज्याप्रमाणे पूर्ण हिंदुस्थानामध्ये भारत जोडो यात्रा केली, तर सर्व देशातील इंडिया आघाडीच्या पक्ष आहेत सगळ्याला घेऊन हे बॅलेट पेपरवर मतदान व्हावं याकरता पूर्ण देशभरामध्ये एक संघर्ष यात्रा आपण काढली पाहिजे अशी सर्व लोकांची विनंती आहे। त्यामुळे आपण आज आमचे वाहिदजी यांनी सुरुवात केली आहे। 4:30 वाजता बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून पार्क चौकातून आम्ही 15 दिवसाचा सप्ताह आहे आणि 15 दिवसमध्ये सोलापूर शहरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये हे सह्याची मोहीम होणार आहे। तर मी आपल्या माध्यमातून
संपूर्ण सोलापूर शहरातल्या व जिल्ह्यातल्या लोकांना विनंती करतो की आपल्याला संविधान वाचवायचं आहे, देश वाचवायचा असेल तर भारतीय जनता पार्टीचा शपथविधी आहे. तो शपथविधी एक चिटिंग आहे. महाराष्ट्राला च्या मतदारांना जे 13 कोटी मतदान लोकांनी केलं त्याचा एक अपमान आहे आणि या ठिकाणी खोटारडं जे भारतीय जनता पार्टी यांचा पर्दाफाश करण्याकरता आज तिकडं त्यांची शपथविधी आहे आणि इकडं आपण आंदोलन घेतोय. आपण या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं या ठिकाणी सगळ्याला विनंती करतो.